नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत डॉक्टर पेशाला काळिमा फासणारा प्रकार. कामवासनेने पछाडलेल्या डॉक्टरने तपासणीच्या बहाण्याने तरुणी केली भोंगळी. ही घटना डोंबिवली पश्चिममध्ये डॉक्टर राजन चित्रावले यांचा दवाखाना आहे. त्यांच्या दवाखान्यामध्ये एक नर्स त्यांच्या मदतीला असून वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. त्यांच्याकडे बरेचसे पेशंट जात असल्याने तो कमी वेळेतच नावारूपाला आला. या दवाखान्यातून होणारी कमाई जास्त असल्याने त्या डॉक्टरांचा खिसा गरम होऊ लागला आणि अति पैसा झाला की मती मेल्या जमा असते असे म्हणतात. डॉक्टर राजन चित्रावले यांचेही असेच झाले. त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला होता. आता त्यांच्या मनात विकृती घेर घरू लागली होती. तपासणीसाठी व उपचारासाठी येणाऱ्या महिलांच्या शरीरावरून त्यांची नजर फिरू लागली. तपासणीच्या नावाखाली तो त्या महिलांना नको तेथे स्पर्श करू लागला, महिलांशी गैरवर्तन करू लागला. हे सगळं उपचाराच्या नावाखाली तो करत असल्याने बहुतेकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पण त्यांच्या या विकृतपणा हा वाढत गेला. त्यांच्याकडे कविता ही तरुणी आली होती. तिला काहीतरी कामासाठी फिटनेसचे सर्टिफिकेट हवे होते. ती डॉक्टरांकडे आली होती. डॉक्टरांनी तिला सांगितले की ठीक आहे, तुझी तपासणी करून मगच मला तसे प्रमाणपत्र देता येईल. मी सांगेल तेव्हा तू ये. ज्यावेळेस पेशंट कमी असतात अशी वेळ त्याने तिला दिली. ती तिच्या कामासाठी डॉक्टरांनी बोलवलेल्या वेळी येण्यास तयार झाली. तसा तो डॉक्टर मनोमन सुखावला, कारण त्याने मनात ठरवलेले एक कारस्थान रचले होते. त्याने ठरवले होते की आपण या कविताचा उपभोग घ्यायचा, तिच्या शरीराशी खेळायचे, तिच्या देहाचा स्वाद चाखायचा. तो कामातूर झाला होता. तो तिची वाटच पाहत होता. त्या दिवशी ती त्याच्या क्लिनिकमध्ये आली तेव्हा मोजकेच पेशंट दवाखान्यामध्ये होते. डॉक्टरांनी त्या पेशंटला तपासले आणि त्यांना घरी पाठवून दिले. त्यानंतर त्याची सहकारी असलेली नर्स आत आली व डॉक्टरला म्हणाली की सर, एक मुलगी फिटनेस सर्टिफिकेटसाठी आलेली आहे. तेव्हा डॉक्टर तिला म्हणाले, तिला बसून ठेवा आणि पेशंटची गर्दी नसेल तर तुम्ही थोड्या वेळाने घरी जाऊ शकता. त्यानंतर पुन्हा 2 पेशंट दवाखान्यात आले. डॉक्टरांनी त्यांनाही तपासले. तोपर्यंत कविता ही तेथे बसूनच होती. सर्व पेशंट तपासून झाल्यावर डॉक्टरने नर्सला सांगितले की त्या मुलीला आत पाठवा. त्यानुसार नर्सने त्या मुलीला घेऊन आत गेली. तेव्हा डॉक्टरने नर्सला सांगितले, तुम्ही आता जाऊ शकता, उद्या तुम्ही कामावर या. डॉक्टरांनी जाण्यास सांगितल्याने नर्स ही आपल्या घरी निघून गेली. डॉक्टरने आपला डाव खेळण्यास सुरुवात केली. त्या तरुणीशी तो गोड गोड बोलू लागला. ती मुलगी म्हणाली, मला फिटनेस सर्टिफिकेटची गरज आहे. त्यावर तो डॉक्टर म्हणाला, मला तुझी शारीरिक तपासणी करावी लागेल. तेव्हा ती तरुणी म्हणाली, माझ्यासोबत तर कोणीच नाही. त्या तरुणीला समजावत तो डॉक्टर म्हणाला, त्याची काहीच गरज नाही, मी आहे ना. असे बोलत बोलत तो बाहेर बाजूला गेला. त्याने आजूबाजूचा अंदाज घेतला की आपल्या दवाखान्यामध्ये कोणी पेशंट येणारे तर नाहीत ना. तशी खात्री करून तो आत गेला आणि त्याने आतील दरवाजा बंद केला. त्या तरुणीला डॉक्टरांनी सांगितले की तुझा कुर्ता काढ. त्यावर ती तरुणी शरमली आणि विचारले, टॉप कशाकरता काढायचा आहे. तर तो डॉक्टर म्हणाला, तुझ्या पोटाचा घेर मोजायचा आहे. तेव्हा तिने टॉप वर केला. डॉक्टरने तिचे गोरे पोट पाहून घायल झाला. त्या डॉक्टरला काहीच सुचत नव्हते. त्यांनी त्या तरुणीच्या पोटाचा बेंबीपासून घेर मोजला. त्यानंतर त्याने तिला गोड बोलून सांगितले की तुझ्या छातीचीही मोजणी करावी लागेल. तेव्हा ती तरुणी म्हणाली, ठीक आहे, टॉपवरूनच माझी मोजणी करा. परंतु तो डॉक्टर म्हणाला, तसे सर्टिफिकेट देता येणार नाही.
तुला टॉप काढावाच लागेल आणि डॉक्टरांनी तिला टॉप काढायला भाग पाडले. फिटनेस सर्टिफिकेटसाठी आवश्यक म्हणून तिने टॉप काढला. तिला पूर्ण भोंगळी करून तिच्या नग्न स्तनाचे मोजमाप केले. तसेच तिचे स्तन ही वेगवेगळ्या बाजूने दाबले. त्या बिचाऱ्या तरुणीला हा सगळा तपासणीचा भाग वाटत होता, पण तो नराधम तिचे शोषण करीत होता. त्यानंतर त्याने तिला तिची जीन्स आणि आंतरवस्त्रही काढायला लावले. तिच्या नग्न शरीराशी त्याने खेळायला सुरुवात केली. त्याने अश्लील कृत्य करायला सुरुवात केल्याने ती तरुणी घाबरली. आपल्यासोबत घडत असलेल्या प्रकाराला विरोध करू लागली, परंतु डॉक्टर तिचे काहीही ऐकत नव्हता. त्याने तिच्या मनाविरुद्ध विचित्र चाळे सुरू केले. तिला होणारा त्रास ती सहन करू शकत नव्हती, म्हणून तिने डॉक्टरांना दूर लोटले आणि रडू लागली. तिने कपडे घातले तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आले की आता आपले काही खरे नाही. त्या तरुणीने हा प्रकार घरी सांगितला तर आपलं काही खरं नाही. तिने हे काहीच घरी सांगता कामा नये यासाठी तो त्या तरुणीला विनवू लागला. तू यातील काही घरी सांगू नको असे म्हणू लागला. तसेच त्याने तिला काहीतरी गोळ्या एका पुडीत बांधून दिल्या. ती युवती रडतच क्लिनिकमधून बाहेर पडली. कविता ही घरी आली तेव्हा तिची आई म्हणाली की तू आली का दवाखान्यातून? डॉक्टरने फिटनेस सर्टिफिकेट दिले का? त्यावर ती तरुणी रडू लागली. तेव्हा तिच्या आईला समजले की आपल्या मुलीसोबत काहीतरी अघटित घडले आहे. आपल्या मुलीला विश्वासात घेतले असता त्या मुलीने आईला दवाखान्यामध्ये घडलेला सर्व प्रकार सांगितला. हे ऐकून तिच्या आईच्या पायाखालची वाळू सरकली. तिने ताबडतोब तिच्या नवऱ्याला सांगितले. त्या दोघांनी मुलीला पोलीस ठाण्यात नेले. पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी त्यांची तक्रार ऐकून घेतली व रीतसर गुन्ह्याची नोंद केली. त्यानंतर तात्काळ पोलीस पथक डॉक्टर रंजन चित्रावलेच्या दवाखान्यामध्ये गेले. पोलिसांना पाहून डॉक्टर राजन चित्रावले यांची बोबडीच वळली. परंतु आता आपल्या हातून गुन्हा घडला आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणले. आरोपी डॉक्टर राजन चित्रावले यांच्याविरुद्ध डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.